ठीक आहे. आज आपण या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 2 बघतोय आणि एक्झाम्पल नंबर 2 बघत असताना या ठिकाणी काल आपण एक्झाम्पल नंबर 1 बघितलं. जे कोणी विद्यार्थी या ठिकाणी काल लेक्चरला हजर नव्हते, एक्झाम्पल नंबर 1 ला हजर नव्हते, मी त्यांना या ठिकाणी यूट्यूबचा व्हिडिओ मी सेंड केलेला आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. परंतु आज एक्झाम्पल नंबर 2 आपण या ठिकाणी घेतोय आणि यामध्ये एक्झाम्पलचा मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेला आहे. ते एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी लिहून घेतला असेल किंवा नसेल घेतला असेल तर चांगलंच आहे. एक्झाम्पल लिहून घ्या, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते उपयोगाचं होणार आहे सोडवताना. मी या ठिकाणी एक्झाम्पल लिहून ठेवलेलं आहे, बघू शकता. या ठिकाणी हे एक्झाम्पल लिहिलंय, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ट्रायल बॅलन्स वरून काही 5 ऍडजस्टमेंट आहेत, एकूण 5 ऍडजस्टमेंट आहेत. तर या ठिकाणी आपण 1 बाय 1 बघणार आहे. ठीक आहे. त्यांनी जे पहिलं वाक्य सांगितलं होतं ते वाक्य या ठिकाणी उदाहरणाचं वाचायचं आहे की फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की प्रिपेअर करा फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ. या ठिकाणी सांगितलंय सोनल आणि मिनल, दोन नावाच्या व्यक्ती आहेत, दोन या ठिकाणी व्यक्ती आहेत, त्यांचं या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिला आहे. कोण कोण आहे? सोनल आणि मिनल या नावाच्या दोन या ठिकाणी व्यक्ती आहेत आणि त्यांचा या ठिकाणी बिझनेसचा ट्रायल बॅलन्स 23 पत्रक दिलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी डेबिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे. परंतु त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की प्रिपेअर म्हणजे काय तयार करा. तर प्रिपेअर म्हणजे एक सांगितलंय त्यांनी की ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा. या ठिकाणी हे अकाउंट दिसते सर्वांना, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. त्यांनी सांगितले प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण या ठिकाणी तयार करून घेतलं. 4 कॉलम असतील, 4 कॉलम. पहिला आहे पर्टिक्युलर्स, दुसरा आहे अमाऊंट रुपीज, तिसरा आहे पर्टिक्युलर्स आणि चौथा आहे अमाऊंट रुपीज. आता टायटल लिहित असताना या ठिकाणी लक्ष द्या, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे टायटल दिलं, त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडिंग 31/3/2010, 31/3/2010. बघा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडिंग 31/3/2010 असं या ठिकाणी लाईन लिहायची आहे. त्यानंतर 4 कॉलम आपण तयार केलेत. 22 ओळीचं या ठिकाणी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. त्यामध्ये 6 ओळी किंवा 8 ओळी, 8 म्हणतोय 8 लाईन्स, पहिल्या 8 ओळी या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या असणार आहेत आणि त्यानंतरच्या बाकीच्या ज्या काही शिल्लक आहेत 14 ओळी, ज्यानंतरच्या शिल्लक आहेत 14 ओळी, 14 लाईन्स या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आहेत. ठीक आहे, समजलं. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार करतोय. बघा, या ठिकाणी बॅलन्स शीट, या ठिकाणी मधोमध हेडिंग टाकलेलं आहे, त्याच्या खालच्या ओळीला एक ओळ सोडायची, लिहायचं ॲज ऑन 31/3/2011. बॅलन्स शीट खालच्या ओळीला ॲज ऑन 31/3/2010. आणि यामध्ये सुद्धा या ठिकाणी 4 कॉलम आहेत. किती आहेत? 4 कॉलम आहेत. पहिला आहे लायबिलिटीज, दुसरा आहे अमाऊंट रुपीज, तिसरा आहे असेट्स आणि चौथा आहे अमाऊंट रुपीज. ठीक आहे. या ठिकाणी 4 कॉलम तयार करायचे आहेत. 4 कॉलम तयार केले. 15 ओळीचे या ठिकाणी बॅलन्स शीट असणार आहे. कमीत कमी 15 ओळी, जास्तीत जास्त 20 ओळी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तयार करून घेतला असेल, तयार केलंय का? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तयार केलंय का? केलं असेल तर पुढे जाऊया आपण लगेच. ठीक आहे, तयार केलं. ठीक आहे. आता या ठिकाणी एक्झाम्पलचं वाचन करू. ऍडजस्टमेंट कोणकोणत्या ट्रान्झॅक्शन वरती आहेत ते या ठिकाणी आपण बघूया. ठीक आहे. डेबिट बॅलन्स या ठिकाणी मी आज वाचतोय, कारण वाचन नव्हतं केलं, परंतु मी आज वाचन करणार आहे का तुमच्या माहितीसाठी. बघूया, वाचन करूया. पहिलं आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीची शिल्लक. आता सर्वांनी मी पुन्हा एकदा सांगतो, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला काय काय असतं. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला खर्च असतो, खर्च, एक्सपेन्सेस असतात आणि सर्व प्रकारचे असेट या ठिकाणी दिलेल्या असतात. बघा, पुन्हा एकदा मी सांगतोय, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला सर्व प्रकारचे खर्च आणि असेट्स असतात.
डेबिट साइडला लायबिलिटी देत नाहीत, इन्कम देत नाहीत, तर लायबिलिटी आणि इन्कम कुठे असतं, तर या ठिकाणी क्रेडिट साइडला असतं. कुठे असतं, क्रेडिट साइडला असतं. ठीक आहे, क्रेडिट साइडला या ठिकाणी दिलंय, कॅपिटल आहे, भरपूर गोष्टी आहेत. वाचन करू आपण आता, डेबिट साइड वाचन करू. पहिला आहे ओपनिंग स्टॉक. सर्वांना माहिती ओपनिंग स्टॉक कुठे घेतो आपण बघू नंतर, त्याचा काही व्यवहार या ठिकाणी बघायचा नाही. कॅश इन हँड आहे, त्यानंतर डिस्काउंट अलाउड आहे, सॅलरीज आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, सन्ड्री डेप्टर्स आहे, इंटरेस्ट पेड आहे, त्यानंतर बॅड डेप्स आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, त्यानंतर परचेस या ठिकाणी दिलेला आहे, वेजेस आहेत, आणि शेवटचा जो पॉइंट आहे मी ज्यासाठी वाचन केलं तो शेवटचा पॉइंट कोणता आहे बघा, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न या ठिकाणी सेल्स रिटर्नला मी स्टार करणार आहे का, सेल्स मधून रिटर्न काय केला जातो, मायनस केला जातो. सेल्स मधून सेल्स रिटर्न काय केला जातो, वजा केला जातो. म्हणून या ठिकाणी मी वाचन केलं, त्याला स्टार करून ठेवा. बघा, वजा करायचे, वजा कशामधून, सेल्स मधून वजा करायचे. आपण वस्तूंची विक्री केली, त्यामध्ये काही खराब वस्तू लागल्या, त्यानं आपल्याला माघारी पाठवल्या, ते या ठिकाणी विक्रीमधून वस्तू वजा कराव्या लागतात. जे काय वस्तू रिटर्न आल्या ना, त्या वस्तू या ठिकाणी वजा कराव्या लागतात. त्याची किंमत विक्रीच्या किमतीमधून, सेलच्या रकमेमधून वजा कराव्या लागतात. म्हणून या ठिकाणी सेल्स रिटर्नला मी स्टार केला. आता क्रेडिट साइडला कॅपिटल दिलंय, सोनल आणि मिनल. ठीक आहे, त्यानंतर सांगितले सन्ड्री क्रेडिटर्स, त्यानंतर आहे बिल्स पेएबल, बँक लोन, त्यानंतर आहे डिस्काउंट रिसिव्ड, आणि शेवटचा पॉइंट की जास्तीसाठी मी या ठिकाणी वाचन करतोय, अत्यंत महत्वाचं आहे, परचेस रिटर्न. बघा, परचेस रिटर्न म्हणजे काय, वस्तू विकत घेतली, त्यामध्ये काही वस्तू खराब लागल्या, पाठवून दिल्या. बघा, या ठिकाणी वस्तू खराब लागल्या, त्या वस्तू आपण काय केल्या, माघारी पाठवून दिल्या. या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब लक्षात घ्या, ह्या ज्या काही वस्तू आहेत ना परचेस रिटर्न, या सर्व परचेस रिटर्नच्या रकमा परचेस मधून आपण वजा करतो. ज्या प्रकारे सेल्स रिटर्न दिलाय तो सेल्स रिटर्न सेल्स मधून वजा करतो, त्याच प्रकारे परचेस रिटर्न या ठिकाणी परचेस मधून लेस करायचा असतो. म्हणून या ठिकाणी परचेस रिटर्नला मी स्टार करतो. ठीक आहे, आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट काही आहे त्याचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय या ठिकाणी आपण पुढे या ठिकाणी जाऊ शकत नाही, गणित एक्झाम्पल सोडवू शकत नाही. त्यासाठी ऍडजस्टमेंटचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा, द स्टॉक ऑन हँड. या ठिकाणी स्टॉक ऑन हँड दिलाय 31/3/2010 चा वॉज व्हॅल्यूड ₹29,000. बघा, या ठिकाणी 29,000 रुपये आपला क्लोजिंग स्टॉक आहे, आणि या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक आपला किती आहे, 29,000 आहे. त्याची ऍडजस्टमेंट दिले. क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट कुठे आपण स्टार बीर करत बसत नाही, कुठे आपण ऍड स्टार लेस करत बसत नाही. ऍडजस्टमेंट नंबर 2, आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹700. बघा, आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज किती, 700. सॅलरी वरती आउटस्टँडिंग दिलंय, सॅलरी वरती आउटस्टँडिंग दिलंय, सॅलरीला काय करणार आहे आपण, स्टार करणार आहे. स्टार करून घ्या. चार नंबरचा घटक वरून 4 नंबरचा घटक सॅलरीचा आहे, आणि सॅलरीला या ठिकाणी आपण स्टार करणार आहे का, त्याची या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून त्यानंतर 3 नंबरची ऍडजस्टमेंट अत्यंत महत्वाची आहे, ती बघावी लागते आपल्याला. ती आहे की वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर्स ₹1,200. बघा, या ठिकाणी वेजेस मार्फत या ठिकाणी आपण पेड इन ऍडव्हान्स दिला, अगोदरच पैसे दिले कशाला, वर्करला. वर्कर जे कोणी होते, कामगार जे कोणी होते, त्यांना या ठिकाणी आपण वेजेस ऍडव्हान्स मध्ये दिला. म्हणजे ऍडव्हान्स म्हणजे काय, मी काल सांगितलंय, ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड. ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड. प्रीपेड दिलाय कशावरती, वेजेस वरती प्रीपेड दिलाय, वेजेस वरती प्रीपेड दिला आहे.
वेजेसला या ठिकाणी स्टार केलं पाहिजे. वेजेसची ऍडजस्टमेंट आहे, करून टाका स्टार. सेकंड लास्ट पॉइंट आहे, सेकंड लास्ट डेबिट साइडचा सेकंड लास्ट पॉइंट आहे. 4 नंबरची ऍडजस्टमेंट चालू आहे, 4 नंबरची ऍडजस्टमेंट. यामध्ये काय सांगितले, डेप्रिसिएशन आहे. आणि डेप्रिसिएशन कशाचं आहे, लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन दिलंय, 5% डेप्रिसिएशन आहे. बघा, लँड अँड बिल्डिंग वरती, जमीन आणि इमारत वरती 5% डेप्रिसिएशन आहे. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगला स्टार करून घेणं गरजेचं आहे. लँड अँड बिल्डिंग वरून 5 नंबरचा मुद्दा आहे, स्टार करून घ्या. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंग स्टार केलं. अजून ऍडजस्टमेंट नाही संपली, 4 नंबरची ऍडजस्टमेंट अजून संपली नाही. काय सांगितले बघा, सांगितलंय की प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी वरती सुद्धा या ठिकाणी डेप्रिसिएशन दिलेलं आहे. किती टक्के आहे, 10% डेप्रिसिएशन आहे. बघा, प्लांट अँड मशिनरी वरती 10% डेप्रिसिएशन दिलंय. घसारा दिलाय कशावरती, प्लांट अँड मशिनरीवरती. प्लांट अँड मशिनरीला स्टार करून घ्या. डेबिट पॉइंट आहे बघा, डेबिट साइडचा मिडलचा पॉइंट आहे, मध्य या ठिकाणी 6-7 नंबरचा पॉइंट आहे. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट आहे, त्यांनी सांगितलंय की राईट ऑफ ₹1000 फॉर फर्दर बॅड डेब्ट्स. बघा, या ठिकाणी काय सांगितलंय की राईट ऑफ करा. काय राईट ऑफ करा, ₹1000. बरं, राईट ऑफ म्हणजे काय, वजा करा. किती, ₹1000. पण काय, बॅड डेब्ट्स. या ठिकाणी बॅड डेब्ट दिलेत, ₹1000 बॅड डेब्ट दिलेत, वजा करा म्हणून सांगितलंय. या ठिकाणी बॅड डेब्ट्स कशाचे दिलेले असतात, सन्ड्री डेप्टरचे बॅड डेब्ट्स आहेत. लक्षात घ्या, RDD बॅड डेब्ट्स हे 2 घटक जर दिले असतील ऍडजस्टमेंट मध्ये, तर या ठिकाणी सन्ड्री डेप्टरचा संबंध आहे, सन्ड्री डेप्टरचा संबंध आहे. सन्ड्री डेप्टर्सला या ठिकाणी आपण स्टार करणार आहे. या ठिकाणी कुठे आहे, प्लांट अँड मशिनरीच्या खालील बाजूस आहे ना सन्ड्री डेप्टर, स्टार करून टाका ना. ठीक आहे, झालं. या ठिकाणी वाचन संपलं. आता सोडवूया आपण. सोडवायलाच पाहिजे, सोडवायला तर पाहिजेच, परंतु या ठिकाणी लक्ष द्या, लक्ष द्या. या ठिकाणी वरच्या ज्या 10 ओळी असतील किंवा 8 ओळी मी शिल्लक सोडल्या आहेत, त्या कशाच्या आहेत, ट्रेडिंग अकाउंट आहेत. म्हणजे कोणाच्या आहेत, फॅक्टरीच्या आहेत. बघा, या ठिकाणी ह्या ज्या वरती ट्रेडिंग अकाउंटच्या लाईन मी सोडल्यात ना 8 ओळी, त्या कशाच्या आहेत, फॅक्टरीच्या, कारखान्याच्या आहेत. तर त्याच्या खालच्या ओळी कशाच्या आहेत, ऑफिसच्या आहेत, ऑफिस, कार्यालय. या ठिकाणी मी लिहितोय, आपल्या माहितीसाठी लिहितोय मी, तुम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी मी ऑफिस आणि कार्यालय लिहितोय, फॅक्टरी लिहितोय. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. आता डेबिट साइडला काय येतं, डेबिट साइडला सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस, खर्च येतात, सर्व प्रकारचे खर्च येतात. फॅक्टरीचे खर्च कुठे येणार, वरती ट्रेडिंग अकाउंटला. या रेषेच्या वरती ट्रेडिंग अकाउंट मध्ये फॅक्टरीचे, कारखान्याचे सर्व खर्च येतात. खरेदी विक्रीचा व्यवहार फॅक्टरीमध्येच येतो, फॅक्टरीमध्येच येतो. परचेस इथं डेबिटला, सेल येतं क्रेडिटला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, मी बेसिक सांगतोय. आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड खालची आहे ना, याच्यामध्ये या ठिकाणी सर्व प्रकारचे खर्च, ऑफिसचे सर्व प्रकारचे खर्च आणि लॉस येतात, आणि लॉस येतात कुठे, डेबिट साइडला. आता क्रेडिट साइडला आपण जाऊया. फॅक्टरीचे सर्व प्रकारचे इन्कम, फॅक्टरीचे सर्व प्रकारचे इन्कम क्रेडिट साइडला येतात. कुठे येतात, क्रेडिट साइडला. बर, ऑफिसचे सर्व प्रकारचे इन्कम क्रेडिट साइडला येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला येतात. ठीक आहे, झालं हे क्लिअर. आता बॅलन्स शीट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला काय येतं, कर्ज किंवा देणं. लायबिलिटी साइडला, लायबिलिटी साइडला कर्ज किंवा देणं येतं. बरं, असेट साइडला काय येतं, असेट साइडला, असेट साइडला येतं संपत्ती किंवा येणं, संपत्ती किंवा येणं येतं. कुठं, असेट साइड. हे ठीक आहे, लक्षात झालं. याच्यावरून आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल सोडवूया. ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट, ओपनिंग स्टॉक. काय दिलाय, ओपनिंग स्टॉक. मी पुन्हा एकदा सांगतो, डेबिट साइडला काय असतात, सर्व प्रकारचे खर्च असतात, सर्व प्रकारच्या असेट्स असतात. काय असतात, सर्व प्रकारचे खर्च आणि असेट्स असतात. कुठे, डेबिट साइडला.
मग लायबिलिटी आणि इन्कम देत नाही, साईडला लायबिलिटी आणि इन्कम देत नाहीत. ओके डन, संपला विषय. काय सांगितलंय? फर्स्ट ट्रान्झॅक्शन ओपनिंग स्टॉक, सुरुवातीची शिल्लक. सुरुवातीची शिल्लक बघा या ठिकाणी ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हा या ठिकाणी फॅक्टरीचा संबंध आहे. फॅक्टरीचा संबंध आहे का? शिल्लक वस्तू कुठे असतात? ऑफिस मध्ये असतात का? नाही, शिल्लक वस्तू या कारखान्यामध्ये असतात. बर, ओपनिंग स्टॉक कुठे येतं? डेबिटला. क्लोजिंग स्टॉक कुठे येतं? क्रेडिटला. ओपनिंग स्टॉक डेबिटला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. कुठं? फॅक्टरीमध्ये, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटला. ओपनिंग स्टॉक हा फॅक्टरीचा खर्च आहे. ओपनिंग स्टॉक हा फॅक्टरीचा खर्च आहे. लिहून टाकू. ओपनिंग स्टॉक 18,000 बघा फॅक्टरीचा खर्च आहे. आणि खर्च कुठे येतो? डेबिट साइडला. खर्च कुठे येतो? डेबिट साइडला. लिहून टाका ना. टू ओपनिंग स्टॉक रक्कम आउटरला लिहून टाका 18,000 रुपये. झालं का? डन, संपलं ना. ओपनिंग स्टॉक संपलं. आता क्लोजिंग स्टॉक पण तुमच्या माहितीसाठी करू. ऍडजस्टमेंट असते बघा. ओपनिंग स्टॉक घेतला म्हणून क्लोजिंग स्टॉक पण करू, आपल्या माहितीसाठी लगेच करून टाकू. कशाला पेंडिंग ठेवा, लगेच करून टाकू. बघा ऍडजस्टमेंट नंबर एक नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगितले? द स्टॉक ऑन हँड. द स्टॉक ऑन हँड 31/3/2010 वॉज व्हॅल्यूड रुपीज. किती आहे? 29,000. बघा क्लोजिंग स्टॉक दिलाय 31/3 चा आहे, 31 मार्च म्हणजे आणि क्लोजिंग स्टॉक हा आपला इन्कम असतो. क्लोजिंग स्टॉक हा आपला फॅक्टरीचा काय? इन्कम. घेऊन टाकू ना मग लगेच. फॅक्टरीचा इन्कम कुठे येतो? क्रेडिटला. ओपनिंग स्टॉक डेबिटला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. लिहून टाका ना. बाय क्लोजिंग स्टॉक रक्कम लिहून टाका 29,000. झालं का? नाही, ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. दोन इफेक्ट होतात. क्लोजिंग स्टॉक शिल्लक वस्तू, शेवटच्या शिल्लक वस्तू कोणाच्या मालकीच्या असतात? आपल्या मालकीच्या असतात. आपलं काय? असेट आहे. संपत्ती आहे म्हणजे असेट आहे. शिल्लक वस्तू या आपल्या मालकीच्या असतात. आपलं काय? संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे असेट. लिहून टाका. ही ऍडजस्टमेंट होती. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. एक नाही, दोन होतात. ठीक आहे, झालं ना. या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1 संपली. पुढचा पॉइंट बघू. कॅश इन हँड, हातामधील रोख रक्कम. तुमच्या पर्स मध्ये, तुमच्या पाकिट मध्ये असणारी रक्कम ही कोणाची असते? तुमचीच असते ना. म्हणजे तुमची काय आहे? ती संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लिहून टाका ना मग. कॅश इन हँड 2,400 लिहिला. पुढचा पॉइंट डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड म्हणतोय मी. डेबिट साइडला दिलाय डिस्काउंट. ट्रायल बॅलन्सच्या जर डेबिट साइडला असेल तर तो आपला लॉस असतो. लॉस. आणि लॉस नेहमी कुठे येतो? ऑफिस मध्ये. लॉस नेहमी कुठे येतो? ऑफिस मध्ये, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, डिस्काउंट अलाउड डेबिट साइडला आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला आहे, म्हणजे तो आपला लॉस आहे. काय आहे? लॉस. आणि लॉस नेहमी कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ऑफिसच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. लिहून टाका. टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड रक्कम 900 रुपये. 900 रुपये लिहून टाका लगेच. झालं ना. पुढचा पॉइंट सॅलरीज. सॅलरीज पगार. बघा पगार हा आपण या ठिकाणी नेहमी फॅक्टरीमध्ये देत नाही. पगार हा ऑफिस मध्ये दिला जातो. कारण की बौद्धिक कष्ट
बुद्धीचं कष्ट या ठिकाणी कुठे घेतलं जातं? ऑफिसमध्ये. ज्या ठिकाणी बुद्धीचं कष्ट घेतलं जातं त्या ठिकाणी सॅलरी दिली जाते, पगार दिला जातो. ठीक आहे. बघा, ज्या ठिकाणी बौद्धिक कष्ट घेतलं जातं, बौद्धिक म्हणजे बुद्धीचा वापर करून या ठिकाणी काम केलं जातं, त्या ठिकाणी आपण सॅलरी देतो, पगार देतो. मग फॅक्टरीमध्ये कोणतं काम होतं? फॅक्टरीमध्ये शारीरिक कष्ट होतं, त्यामुळे त्या ठिकाणी पगार दिला जात नाही, त्या ठिकाणी मजुरी दिली जाते, वेजेस दिले जातात. परंतु ऑफिसमध्ये बौद्धिक कष्ट असतं, त्यामुळे आपण पगार देतो, सॅलरी देतो. म्हणजे सॅलरी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा खर्च आहे. खर्च म्हणजे डेबिट साईडला येणार. कुठे येणार? डेबिट साईडला. लिहून टाका ना, टू सॅलरी. फक्त रक्कम आतमध्ये लिहायची, आउटरला लिहायची नाही. स्टार केलंय बघा. रक्कम किती आहे? 1300. रक्कम आतमध्ये लिहायची, 1300 लिहिलं. पुढं आता आतमध्ये का लिहिली याचं कारण शोधलं पाहिजे ना, काहीतरी ऍडजस्टमेंट असणार आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. 2 नंबरची आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 700 रुपयांचा आउटस्टँडिंग दिलंय सॅलरी वरती. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करतो. करा ना मग ऍड. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करून टाका ना ऍड. बघा, 1300 अधिक 700 बेरीज सांगा. बेरीज तुम्ही सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही आहे का, तुमचं या ठिकाणी बरोबर आहे का? हा, 2000. हा, किती बरोबर आहे? 2000. ठीक आहे. बेरीज आउटरला लिहून टाका. पण ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2 इफेक्ट होतात. बघा, या ठिकाणी डेबिट साईडला जर आउटस्टँडिंग दिला असेल, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटस्टँडिंग दिला असेल तर ते आपलं देणं असतं, देणं. आणि देणं म्हणजे काय? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका ना मग. आउटस्टँडिंग सॅलरी 700 रुपये. बघा, दुसरा इफेक्ट कशाचा करतो? ऍडजस्टमेंटचा. ऍडजस्टमेंट मध्ये जेवढी रक्कम दिली असेल त्याचा दुसरा इफेक्ट होतो, म्हणून या ठिकाणी मी 700 रुपये लिहिलं. तुम्ही म्हणाल की 2000 का नाही? या ठिकाणी बघा, ऍडजस्टमेंट नंबर 2 आउटस्टँडिंग सॅलरी वॉज रुपीज 700 म्हणले. 700 रुपयेचा डबल इफेक्ट होणार, दुसरा होत नाही. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली. की संपला नाही विषय. पुढचा पॉइंट बघू. लँड अँड बिल्डिंग. जमीन आणि इमारत. जमीन आणि इमारत कोणाच्या मालकीची असते? दुसऱ्या व्यवसायाची आपण दाखवत नाही. जमीन आणि इमारत ही आपल्याच मालकीची आहे, आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाका ना. लँड अँड बिल्डिंग स्टार केलंय. स्टार बाळांनो, स्टार केलंय. रक्कम इनरला आतमध्ये. काय रक्कम आहे? 50,000 रुपये इनरला आणायची. ठीक आहे. ऍडजस्टमेंट दिली असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण स्टार केलं होतं. लिहूया लगेच आता. या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर किती आहे बघा. सेकंड लास्ट 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे लँड अँड बिल्डिंगची. डेप्रिसिएट. बघा, या ठिकाणी म्हणले डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट 5% पर एनम. 5% डेप्रिसिएशन दिले लँड अँड बिल्डिंग वरती. सर्वांना माहिती आहे डेप्रिसिएशन आपण नेहमी काय करतो? वजा करतो, लेस करतो. करून टाका ना लेस. या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. 50,000 वरती 5% डेप्रिसिएशन किती येतंय सांगा? 2500. 2500. बघा, काय करतो? 50,000चे 2 शून्य घालवायचे. 500 गुणिले 5. 5 5 25 म्हणजे 2500. अगदी बरोबर आहे सिद्धेश. 2500 हे डेप्रिसिएशन आलं. करून टाका ना मग या ठिकाणी.
मला सांगा 50,000मधून 2,500 गेले, किती राहिले किती? 47,500. 47,500. लिहून टाका आउटरला 47,500. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. परंतु ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. दुसरा केलाच पाहिजे. डेप्रिसिएशन हा आपला काय? लॉस. डेप्रिसिएशन काय? आपला लॉस आहे. लॉस नेहमी कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे आणि लॉस नेहमी कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लिहून टाका ना मग, लिहून टाका. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. बघा रक्कम किती आहे डेप्रिसिएशनची? वजा केलेली रक्कम 2,500. तेवढीच रक्कम लिहायची, 2,500. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचीच रक्कम लिहितो. ऍडजस्टमेंट मध्ये 5% सांगितलं होतं. 5% रक्कम किती आली? 2,500 रुपये. त्याचा डबल इफेक्ट झाला पाहिजे, दुसऱ्या रकमेचा डबल इफेक्ट होत नाही. ओके, डन. ऍडजस्टमेंट नाही संपली, अजून पुढे आहे. ठीक आहे. पुढं फर्निचर. फर्निचर काय सांगितले बघा? फर्निचर. फर्निचर म्हणजे काय? लाकडी वस्तू, टेबल, खुर्च्या, भरपूर काय आहेत, सांगू शकत नाही. या ठिकाणी लाकडी वस्तू आपण म्हणतो, या सर्व कोणाच्या मालकीच्या असतात? लाकडी वस्तू या आपल्या मालकीच्या असतात, स्वतःची संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका ना मग. मला सांगा फर्निचर वरती काय ऍडजस्टमेंट आहे का? नाही ना. डायरेक्ट लिहून टाका ना बाहेर. मग आउटरला रक्कम 18,000 रुपये. पुढचा पॉइंट प्लांट अँड मशिनरी. यंत्र सामग्री. प्लांट अँड मशिनरी म्हणजे काय? यंत्र सामग्री. ही कोणाची असणार आहे? आपलीच असणार आहे, म्हणजे आपल्या मालकीची, आपली संपत्ती आहे. बघा यंत्र सामग्री ही आपलीच आहे, म्हणजे आपली संपत्ती आहे, आपल्या मालकीची आहे. संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहून टाका. बाळांनो स्टार केलंय म्हणले की रक्कम आतमध्ये, आउटरला नाही. बघा रक्कम किती आहे? 22,000. बघा आतमध्ये रक्कम लिहिली म्हणजे ऍडजस्टमेंट असणार आहे. ठीक आहे ना, ऍडजस्टमेंट असणार आहे. आणि या ठिकाणी ऍडजस्टमेंट बघा 4 नंबरची. बघूया काय सांगितलंय. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. झालं ना, 5% डेप्रिसिएशन बघितलं की लँड अँड बिल्डिंग वरचे. पुढे काय सांगितलंय? अँड प्लांट अँड मशनरी ऍट 10% पर एनम. 10% प्लांट अँड मशिनरी वरती डेप्रिसिएशन दिलंय. डेप्रिसिएशन काय करतो? लेस करतो ना. करून टाका ना मला. सांगा किती येतंय? 10%. 10% एक शून्य घालवायचा फक्त. सांगा किती येतंय? आवाज येतोय ना? सगळे शांत बसलेत. 19,800. हा डेप्रिसिएशन बाळा, डेप्रिसिएशन म्हणतोय मी. डेप्रिसिएशन 2,200. 2,200 लिहून टाका. 200. काय केलं? एक शून्य घालवला. 22,000चा एक शून्य घालवला म्हणजे 10% रक्कम आली 2,200. आता वजाबाकी सांगा. 19,800. 19,800 रुपये वजाबाकी आली. ठीक आहे. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात बाळांनो? 2. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. डेप्रिसिएशन आपला काय? लॉस आहे. लॉस घसारा म्हणजे लॉस. लॉस नेहमी कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. फॅक्टरीला कधीही येत नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडलाच लॉस येतो. लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका ना मग. टू डेप्रिसिएशन
ऑन प्लांट अँड मशिनरी किती रुपये डेप्रिसिएशन होतं? 2200. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2200 लिहिलं. ऍडजस्टमेंट नंबर 4 संपली. ऍडजस्टमेंट नंबर 4 संपली. पुढं या ठिकाणी बघूया काय आहे. सन्ड्री डेप्टर्स. अरे डेप्टर्स म्हणजे काय? ऋणको. ऋणको म्हणजे काय? ग्राहक. आणि ग्राहकाकडून नेहमी काय असतं? पैसे येणं असतं, येणं. बघा डेप्टर्स म्हणजे काय? ऋणको. आणि ऋणको म्हणजे काय? ग्राहक. ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतं, येणं. आणि येणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या सेट साइडला लिहून टाका ना, लिहून टाका. डेप्टर्स रक्कम इनरला लिहायची. इनरला रक्कम लिहायची, लक्षात ठेवा. इनरला, आउटरला नाही, इनरला लिहिलं. किती रक्कम आहे बाळांनो या ठिकाणी? 25,000 रुपये. किती आहे? 25,000. स्टार केलं, स्टार म्हणून आतमध्ये रक्कम लिहिली, नाही तर आउटरला लिहिली असती. आता बरे म्हणतील काय? बघा ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेप दिलंय. ट्रायल बॅलन्स मधल्या बॅड डेपचा काहीही संबंध नसतो. ट्रायल बॅलन्स मधल्या बॅड डेपचा काहीही संबंध नसतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, ट्रायल बॅलन्स मधल्या बॅड डेपचा काहीही संबंध नसतो. परंतु ऍडजस्टमेंट मधल्या बॅड डेपचा संबंध असतो सन्ड्री डेप्टरशी. ऍडजस्टमेंट मधल्या बॅड डेपचा RDD चा संबंध असतो सन्ड्री डेप्टरशी. बघा लास्ट ऍडजस्टमेंट शेवटची काय सांगितलंय? वाचन करा. राईट ऑफ. राईट ऑफ म्हणजे वजा करा, वजा करा. किती रुपये? 1,000 रुपये. काय म्हणून? बॅड डेप्स म्हणून. या ठिकाणी ऍडजस्टमेंट मध्ये 1,000 रुपयेचं बॅड डेप्स दिलंय. आणि बॅड डेप्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? लॉस. लॉस नेहमी काय करतो? डेप्टर्स मधून लेस करतो. बॅड डेप्स नेहमी काय करतो? डेप्टर्स मधून लेस करतो. ऍडजस्टमेंट मधलं करून टाका लेस. सांगा 25,000 मधून 1,000 गेले, राहिले किती? सांगा. 24,000. 24,000. 24,000. 24,000. अगदी बरोबर आहे. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. बॅड डेप्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. आणि बुडीत कर्ज म्हणजे काय? लॉस. आणि लॉस नेहमी कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. मी पुन्हा एकदा सांगतोय, बॅड डेप्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? लॉस. लॉस नेहमी कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लिहून टाका ना मग. ठीक आहे. 1,000 रुपये काय ऍड वगैरे करत नाही, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय. कन्फ्युजन करून घेऊ नका, डायरेक्ट मी लिहिलं. सोपं पडतंय तुम्हाला. ऍड लेस करत बसू नका. डायरेक्ट मी तो बॅड डेप्स लिहिलं 1,000 रुपये. का? बॅड डेप्स आपण वजा केले डेप्टर्स मधून. बुडीत कर्ज लॉस आहे. लॉस म्हणले की कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो बॅड डेप्स 1,000. संपला विषय. ऍडजस्टमेंट नंबर 5 संपली. आता पुढचा पॉइंट बघा. पुढचा इंटरेस्ट पेड. व्याज दिलं. दिलं म्हणजे पैसे गेले ना मानो. व्याज दिलं, व्याज दिलं हा आपला लॉस आहे. इंटरेस्ट पेड हा आपला लॉस आहे. लॉस. इंटरेस्ट पेड हा आपला काय? लॉस आहे. का? आपल्याकडून पैसे गेले. आपल्याकडून पैसे गेले हा आपला लॉस आहे. लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. लिहून टाका. टू इंटरेस्ट पेड टू 550. पुढं बॅड डेप्स. बघा पुन्हा एकदा बॅड डेप्स आलं, पण ऍडजस्टमेंट मधलं नाही, ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेप्स आहे. या ठिकाणी बॅड डेप्स ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल तर एवढं म्हणायचं. बॅड डेप्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? लॉस. आणि लॉस कुठे येतो? बघा ट्रायल बॅलन्स मधल्या
ट्रायल बॅलन्स मधल्या बॅड डेटचा ओनली वन इफेक्ट, एकच इफेक्ट होतो, दोन इफेक्ट होत नाही, कारण ती ऍडजस्टमेंट नाही. ट्रायल एकच इफेक्ट. ओके. बॅड डेट्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे काय? लॉस. लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाका ना मग. टू बॅड डेट्स 650. टू बॅड डेट्स 650. बरेच मध्ये डबल आलं. डबल येऊ द्या ना. डबल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना. बरोबर रक्कम आली बघा. टू बॅड डेट्स 650. विषय संपला. संपला ना विषय. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बघा, प्रिंटिंग म्हणजे छपाई, स्टेशनरी म्हणजे काय? वही, पेन वगैरे भरपूर, पेन्सिल, खोड, रबर, हे स्टेशनरी मध्ये येतं. आणि स्टेशनरी कुठं फॅक्टरी मध्ये लागणार आहे का? स्टेशनरी फॅक्टरी मध्ये लागत नाही. प्रिंटिंग सुद्धा, कागदांची छपाई, प्रिंटिंग हे सुद्धा फॅक्टरी मध्ये होत नाही. तर होतं कुठं? ऑफिस मध्ये. कागदपत्रांचं काम, डॉक्युमेंट तयार करण्याचं काम कोण करतो? ऑफिस करतं. म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, छपाई आणि स्टेशनरी हा खर्च ऑफिसचा आहे. ऑफिसचा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो खर्च लिहून टाकायचा. टाका ना लिहून. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी रक्कम किती आहे बघा? 1200. 1200 लिहून टाका ना. 1200 लिहून टाकलं का? लिहून टाकलं ना. विषय कट झाला. पुढचा पॉइंट बघून टाका लगेच. परचेसेस अत्यंत महत्वाचा. आज नवीन काय शिकतोय? हेच नवीन शिकतोय. नवीन काय शिकतोय? परचेसेस म्हणजे काय? वस्तू विकत घेतली. परचेस म्हणजे काय? वस्तू विकत घेतली. आपल्याकडून काय गेलं? पैसे गेले ना. मग ठीक आहे. बघा, वस्तूची खरेदी आणि वस्तूची विक्री, परचेस आणि सेल हे कुठे होतं? फॅक्टरी मध्ये. फॅक्टरी मध्ये होतं. परचेस आणि सेल कुठे होतो? फॅक्टरी मध्ये होतो. फॅक्टरी मध्ये. ओके, डन. समजलं? ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, वस्तू विकत घेतली, आपल्याकडून काय गेलं? पैसे गेले. म्हणजे परचेस आपला काय? खर्च आहे. परचेस हा आपला खर्च आहे. मग या ठिकाणी खर्च कुठे येतो? डेबिट साईडला. लिहून टाका ना मग. आता या ठिकाणी परचेसची रक्कम बघायचं, इनरला लिहायची का आउटरला, का त्याचा रिटर्न दिलाय का बघायचं. परचेस रिटर्न दिलंय का चेक करा ना तुम्ही. डेबिट साईडला परचेस होतं, त्याचा रिटर्न कुठे असतो? क्रेडिट साईडला. दिलाय का चेक करायचं. दिलाय की शेवटचा पॉइंट बघा, क्रेडिट साईडचा. स्टार केले आपण याला. परचेस रिटर्न म्हणले बघा. परचेस रिटर्न म्हणजे काय? मी 100 वस्तू विकत घेतल्या. 100 वस्तू विकत घेतल्या आणि 100 वस्तू मध्ये 10 वस्तू खराब लागल्या. त्या 10 वस्तू मी माघारी पाठवून दिल्या. त्या 10 वस्तू मी माघारी पाठवून दिल्या. म्हणजे किती वस्तू शिल्लक राहिल्या? 100 वस्तू विकत घेतल्या, 10 वस्तू खराब लागल्या, त्या माघारी पाठवून दिल्या. 100 मधून राहिले किती? 90. म्हणजे या ठिकाणी ज्या काही वस्तू खराब लागल्या आहेत त्याची रक्कम परचेस मधून वजा करावी लागते. म्हणून या ठिकाणी परचेस रिटर्न बघायचा असेल तर काय करायचा? परचेस मधून लेस करायचा. परचेस मधून परचेस रिटर्न काय करायचा? टाकाना करून लेस. परचेसची रक्कम आहे 32,000. परचेसची रक्कम आहे 32,000. ती इनरला लिहिली. त्याच्यामधून परचेस रिटर्न वजा करतो. किती आहे परचेस रिटर्न? 2,200. सांगा मला या ठिकाणी वजाबाकी सांगा. वजाबाकी सांगा तुम्ही. 32,000 मधून 2,200 गेले, किती येतात? 29,800. अगदी बरोबर आहे. 32,000 मधून 2,200 गेले, 29,800.
सर 29,800 येते. बरोबर आहे. आता ऐका, परचेस रिटर्न वजा केलाय, तुम्ही म्हणा डबल इफेक्ट होणार की, अरे डबल इफेक्ट होत नाही. हे कुठं ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय का? ऍडजस्टमेंट मध्ये नाही, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलं होतं म्हणून एकच इफेक्ट. ऍडजस्टमेंट मध्ये असतं तर 2 इफेक्ट, परंतु ऍडजस्टमेंट मध्ये नाही म्हणून फक्त एकच इफेक्ट. वजा केलं ना, विषय संपला. दुसरा इफेक्ट होत नाही. दुसरा इफेक्ट होत नाही कारण की ऍडजस्टमेंट नव्हती, ट्रायल बॅलन्स मध्येच दिलं होतं. ओके, आता पुढे शेवटचा पॉइंट बघा. वेजेस. वेजेस म्हणजे काय? मजुरी. मजुरी या ठिकाणी आपण कुठे देतो? फॅक्टरीमध्ये. बघा, वेजेस आपण कुठे देतो? फॅक्टरीमध्ये. का? सांगतो पुन्हा एकदा, वेजेस म्हणजे मजुरी, आणि मजुरी ही शारीरिक कष्टावरती दिली जाते. आणि फॅक्टरीमध्ये शारीरिक कष्ट घेतलं जातं, बौद्धिक कष्ट घेतलं जात नाही. फॅक्टरीमध्ये शारीरिक कष्ट घेतलं जातं, बौद्धिक कष्ट घेतलं जात नाही. मग या ठिकाणी वेजेस आपण कुठे देणार आहे? फॅक्टरीमध्येच. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला वेजेस लिहायचं आहे. लिहून टाका ना. रक्कम इनरला स्टार केलंय बाळांनो, स्टार केलंय. शेवटचं स्टार आहे बघा, 2,800 रुपये. आता स्टार केलंय म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. स्टार केलंय म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. बघा, 3 नंबरची फक्त ऍडजस्टमेंट राहिली, बाकी सर्व झालेत. 1 झाली, 2 झाली, 4 झाली आणि 5 झाली. राहिली फक्त 3 नंबरची. काय सांगितलं? वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर्स ₹1,200. बघा, या ठिकाणी ऍडव्हान्स वर्करला दिला, कामगारांना या ठिकाणी ऍडव्हान्स दिला. ऍडव्हान्स म्हणजे काय? आउटस्टँडिंग नाही बाळांनो. ऍडव्हान्स म्हणजे काय? प्रीपेड. काय म्हणतो आपण त्याला? प्रीपेड. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्रीपेड खर्चामधून काय केला तो? लेस. प्रीपेड खर्चामधून काय केला तो? लेस. आउटस्टँडिंग ऍड करतो, पण प्रीपेड काय करतो? लेस प्रीपेड ना. मग काय करणार? लेस करणार. करून टाका लेस. लेस प्रीपेड 1,200. 2,800 मधून 1,200 गेले, वजाबाकी सांगा. 1,700. 1,700. अगदी बरोबर आहे. 1,600. अगदी बरोबर आहे. आता ऍडजस्टमेंट होती, ऍडजस्टमेंट संपवायच्या 2 इफेक्ट होतात ना, एक झाला. आता ऐका, डेबिट साइडला जर प्रीपेड दिला असेल, डेबिट साइडला जर प्रीपेड दिला असेल तर ते आपलं येणं असतं, येणं. डेबिट साइडला जर प्रीपेड दिलं असेल तर ते आपलं येणं असतं. येणं म्हणजे काय? असेट. येणं म्हणजे काय? असेट. लिहून टाका ना, असेट साइडला. प्रीपेड वेजेस किती रुपये रक्कम आहे ऍडजस्टमेंट मध्ये? 1,200. तेवढीच रक्कम लिहायची ऍडजस्टमेंट मधली. ऍडजस्टमेंट संपली, सगळ्या संपल्या. ऍडजस्टमेंट संपल्या ना. आता फक्त एकच मुद्दा डेबिट साइडचा बाकी आहे. कोणता आहे बघा? सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न काय करतो? सेल्स मधून वजा करतो. सेल मुद्दा आलाय का? अजून नाही आला, म्हणून या ठिकाणी हा मुद्दा फक्त पेंडिंग ठेवतोय. नंतर बघणार आहे. कधी? सेलचा मुद्दा आल्यानंतर आपण सेल्स रिटर्न बघणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी सेल्स रिटर्न बघायचे. आता या ठिकाणी सेल्स दिलंय का? नाही दिलंय. या ठिकाणी सेल्स, मी या ठिकाणी सेल्स बघतोय. बघा किती सेल्स आहे आपलं. बघा, नुसतं एक तात्पुरतं बघा किती आहे. तुमच्याकडे उदाहरण आहे ना, बघा सांगा किती आहे सेल? 47,200. ठीक आहे. मग आपण तवा ज्यावेळी मुद्दा येईल त्यावेळी या ठिकाणी आपण बघूया. ठीक आहे. ठीक आहे. आता डेबिट साइड संपली. एक मुद्दा फक्त ठेवलाय आपण बाजूला ठेवलाय. लक्षात ठेवा, बाजूला आहे अजून. विसरू नका, लक्षात घालवू नका. काय सांगितले? पहिला बघा, आता क्रेडिट साइड बघा. क्रेडिट साइडला काय काय असतं? लायबिलिटी असते आणि इन्कम असतो.
क्रेडिट साईडला काय असतं, लायबिलिटी असते आणि इन्कम असतो. असेट नाही, खर्च नाही. बर, काय आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. आणि भांडवल आपण नेहमी काय असतो, देणं असतो. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. आणि भांडवल नेहमी काय असतो, देणं. देणं कुठे तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका. कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करायचं. त्यामध्ये पहिली व्यक्ती कोण आहे, सोनल. सोनल. कॅपिटलची रक्कम नेहमी आतमध्ये लिहायची, आतमध्ये, आउटरला नाही. किती आहे, 35,000. दोन वळी सोडा, दोन वळी सोडा, दोन वळी सोडा. आणि त्यानंतर सोनल नंतर कोण आहे, मिनल. मिनलची रक्कम लिहायची. बघा मिनल सुद्धा या ठिकाणी भागीदार आहे ना, कॅपिटलचा भाग आहे. मिनलची रक्कम किती आहे, 35,000. लिहून टाका ना, इनरलाच, आउटरला लिहायची नाही, इनरलाच. ओके, डन. डन झालं, संपलं या ठिकाणी. पुढचा पॉइंट, सेल्स. काय आहे, सेल्स. सेल्स म्हणजे काय, वस्तू विकली. सेल्स म्हणजे काय, वस्तू विकली. बघा, सेल्स म्हणजे काय, वस्तू विकली. वस्तूची विक्री केली, काय मिळालं, पैसे मिळाले. बघा, वस्तू विकली, काय मिळालं, पैसे मिळाले, म्हणजे इन्कम आहे. सेल हा आपला काय असतो, इन्कम. ज्यावेळी पैसे मिळतात तो आपला काय असतो, इन्कम असतो. पण वस्तूची विक्री आणि वस्तूची खरेदी कुठं होते, फॅक्टरीमध्ये. कुठं होते, फॅक्टरीमध्ये. बघा, आणि सेल येतो क्रेडिटला. का, परचेस येतो डेबिटला, सेल येतो क्रेडिटला. का, परचेस आपला खर्च आहे. वस्तू विकत घेतली, पैसे गेले, म्हणजे परचेस आपला खर्च आहे. बर, सेल आपला काय, वस्तू विकली. वस्तू विकली, काय मिळालं, पैसे मिळाले, आपला इन्कम आहे. सेल आपला इन्कम आहे. कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, फॅक्टरीमध्ये. तर फॅक्टरीमध्ये लिहून टाका ना. बाय सेल्स रक्कम किती आहे, 47,200. बरोबर ना, 47,200 लिहून टाका. रक्कम लिहायची, पण आतमध्ये, आतमध्ये रक्कम लिहायची. का, अजून मी सांगतोय, सेल्स बघत असताना रिटर्न काय दिलाय का बघायचं. सेल्स रिटर्न काय दिलाय का बघायचं. राहिला ना मुद्दा, अजून पेंडिंग आहे का नाही. सेल्स रिटर्न अजून ठेवलंय तसंच पेंडिंग, विसरायचं नाही. सेल्स रिटर्न काय करतो, लेस करतो. का, बघा आता मी या ठिकाणी वस्तूंची विक्री केली, 100 वस्तू विकल्या. 100 वस्तू विकल्या आणि त्यामध्ये ग्राहकाला 10 वस्तू खराब लागल्या. तो काय करतो, ग्राहक त्या 10 वस्तू मला माघारी पाठवून देतो. म्हणजे 100 मधून 10 गेले, राहिले किती, 90. म्हणजे रिटर्न काय करायचा असतो, वजा. रिटर्न वजा केला जातो. हा सेल्स रिटर्न इथं राहिला होता. सेल्स रिटर्न या ठिकाणी सेल्स मधून वजा करायचा असतो. काय करायचा असतो, वजा. किती आहे रे सेल्स रिटर्न, बघा या ठिकाणी 1,800. करा ना, 1,800 वजा. सांगा, वजा बाकी सांगा. 47,200 मधून 1,800 गेले, 45,400. 45,400. अगदी बरोबर आहे. या 45,400 अगदी बरोबर आहे. डबल इफेक्ट होतो का, ऍडजस्टमेंट नाही बाळांनो, डबल इफेक्ट होणार नाही, होणार नाही. ऍडजस्टमेंट नाही, म्हणून एकच इफेक्ट, 2 इफेक्ट होणार नाही. ठीक, आता पुढं सन्ड्री क्रेडिटर्स. थोडे 4 मुद्दे राहिलेत, आता घेऊ आपण हळूहळू. सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय, धनको. धनको म्हणजे काय, मालक. आणि मालकाकडून नेहमी पैसे आपण येणं असतो का देणं असतो, आपण पैसे देणं असतो. बंद करा प्लीज, ऑडिओ चालू आहे तेवढा बंद करा. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे प्लीज. या ठिकाणी क्रेडिटर्स हा पॉइंट दिलाय. क्रेडिटर्स म्हणजे काय, धनको. धनको म्हणजे काय, मालक. आणि मालकाला आपण नेहमी पैसे देणं असतो. देणं,
देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 2 वही सोडायच्या आणि खाली लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स रक्कम 29,000 लिहून टाका आउटरला 29,000 सन्ड्री क्रेडिटर्स 29,000 लिहून टाका लगेच झालं पुढचा बिल्स पेएबल बिल्स पेएबल बिल्स पेएबल मग या ठिकाणी पेएबल म्हणजे काय देणं पेएबल म्हणजे काय देणं बघा बिल्स पेएबल बघतोय पेएबल म्हणजे काय देणं आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहून टाका ना मग लगेच बिल्स पेएबल बिल्स पेएबल 7,000 लिहून टाकलं लायबिलिटी होती आपली पुढचा पॉइंट बँक लोन लोन म्हणजे काय कर्ज आणि कर्ज आपण नेहमी काय असतो देणं आणि देणं कुठे येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कुठे येतं लायबिलिटी साइडला कर्ज देणं म्हणलं की लायबिलिटी लिहून टाका ना मग बँक लोन 20,000 रुपये बँक लोन 20,000 रुपये ठीक आहे आता सेकंड लास्ट पॉइंट आहे लास्टचा सेकंड लास्ट म्हणतोय मी काय डिस्काउंट रिसिवड हा शब्द आलाय बाळांनो रिसिवड म्हणजे मिळाला डिस्काउंट मिळाला म्हणजे पैसे मिळाले म्हणजे फायदा पैसे मिळाले म्हणजे फायदा आणि फायदा कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला फायदा येतो डिस्काउंट रिसिवड म्हणजे मिळाला म्हणजे पैसे मिळाले की फायदा कुठे येतो क्रेडिट साइडला बाय डिस्काउंट रिसिवड ठीक आहे या ठिकाणी किती आहे 1,500 रक्कम लिहून टाका 1,500 या ठिकाणी बघा शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे परचेस रिटर्न झालाय मगाशीच या ठिकाणी ठीक आहे आता सर्व मुद्दे झाले का एकदा चेक करा डेबिट साइड बघा क्रेडिट साइड बघा ऍडजस्टमेंट बघा राहिला असेल तर सांगा राहिलाय का हो किंवा नाही बोला लवकर राहिला असेल तर हो किंवा नाही म्हणा आवाज येतोय ना सांगा लवकर राहिलाय का कोणता मुद्दा बघा चेक करा डेबिट साइडला क्रेडिट साइडला ऍडजस्टमेंट आवाज येत नसेल तर ठीक आहे म्हणू शकतो तुम्हाला आवाज येत नाही आवाज येतोय ना सर्वांना सिद्धेश हो येतोय कोणता मुद्दा राहिलाय का कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नाही ठीक आहे मग आता काय करतो क्लोज करतो ना क्लोज करूया मग या ठिकाणी क्लोज करत आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतोय ठीक आहे या ठिकाणी 29,000 45,400 ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतोय लक्षात ठेवा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड मोठी असते कोणती क्रेडिट साइड मोठी असते ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड मोठी असते पेन्सिलनं बेरीज करायची पेनानं नाही तुम्ही बेरीज करताना पेन्सिलनं करायची बेरीज किती येते सांगा मला 29,000 45,400 बेरीज सांगा 74,400 अगदी बरोबर आहे 74,400 ठीक आहे 74,400 अगदी बरोबर आहे जेवढी बेरीज आली तेवढी घ्यायची डेबिटला 74,400 या 74,400 मधून 18,000 29,800 1,600 वजा करा वजाबाकी करून सांगा किती येते वजाबाकी मी सांगू का तुम्ही सांगताय मला सांगा 18,000 29,600 800
1600 हे वजा करायचं आहे 74,400 मधून. वजा बाकी किती येते सांगा. कोण सांगते वजा बाकी मला पहिल्यांदा? लवकरात लवकर सांगा. 24,000 का 25,000 का 26,000? 25,000. अगदी बरोबर आहे. 25,000 उत्तर बरोबर आहे. या 25,000 आपण काय म्हणतो? टू ग्रॉस प्रॉफिट सीडी. टू ग्रॉस प्रॉफिट सीडी. टू ग्रॉस प्रॉफिट सीडी किती आला? 25,000. ओके झालं का? आता काय करायचं? हा ग्रॉस प्रॉफिट उचलायचा, डेबिटचा फरक उचलायचा आणि घ्यायचा क्रेडिटला, टोटलच्या खाली घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बघा ट्रेडिंग अकाउंटचा फरक 25,000 हा डेबिटला लागलाय. हा फरक जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. डेबिट